प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये यंदा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं प्रियंका गांधींनी स्पष्ट केलेलं आहे। निवडणूक लढण्यापेक्षा पक्ष बांधणीकडे जास्त लक्ष मी देणार आहे असंही त्यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली आहे। एकीकडे अजित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली तर तिकडे महाआघाडीमध्ये मनसेच्या एंट्रीला तीव्र विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी देखील राज ठाकरेंबाबत स्तुतीसुमनं उधळलेली आहेत। राज ठाकरे शिवसेनेसारखे संधी साधू नाहीत असं वक्तव्य मिलिंद देवरा यांनी केलंय। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ते बोलत होते। मनसेचं कौतुक करताना मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर मात्र टीका केली आहे। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। पण मी राज ठाकरे बाबतीत नक्की सांगू शकतो की ते शिवसेना सारखे तरी संधी साधू नाहीत। बरोबर, कारण शिवसेना स्वतःच्या स्वार्थासाठी मोदींचा लोकप्रियतेचा लाभ उठवला आणि सत्ता स्थापन केली आणि त्याचे परिणाम तुम्ही अनुभवतात। मोदींच्या लोकप्रियतेला उतरती काळा लागल्याबरोबर शिवसेना मोदींच्या विरोधात बोलू लागली, तर ह्याला संधीचे राजकारण म्हणतात। आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात। मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोपरखळी मारली आहे। यांच्याशिवाय दुसरं कोणतं बेस्ट कपल असू शकतं का? गेली 5 वर्ष रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्र येतातच असा टोला लगावणारं या दोघांचं छायाचित्र त्यांनी ट्विट केलेलं आहे। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त हा फोटो शेअर केलाय आणि त्यावर हे कॅप्शन टाकले की या दोघांशिवाय दुसरं बेस्ट कपल कुठलं असू शकतं का? व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विरोधी पक्षांकडून ही कोपरखळी। मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समिती आक्रमक झालेली आहे। औरंगाबादच्या सेवा योजना कार्यालयामध्ये त्यांनी आक्रमक होत राडा केलेला आहे। अप्पासाहेब पाटील महामंडळाच्या फाईल्स भिरकावण्यात आलेल्या आहेत। अधिकाऱ्यांच्या तोंडावर त्या फेकण्यात आलेल्या आहेत। फाईल मंजूर होत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले। मराठा क्रांती मोर्चा समन्वयकचे सगळे कार्यकर्ते या कार्यालयामध्ये औरंगाबादमध्ये बघायला मिळत आहेत। हा सेवा योजना कार्यालयातला राडा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। आपण अधिक जाणून घेऊया। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। सिद्धार्थ, नेमका काय सगळा प्रकार घडला? कशासाठी हे कार्यकर्ते कार्यालयात गेले होते आणि नेमकं तिथे घडलं काय मग? सुवर्ण, मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनाच्या मध्ये जी मागणी होती त्यामध्ये पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ निर्माण करण्यात आलं आणि मराठा बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं आणि त्या पद्धतीनं त्या अण्णासाहेब महामंडळाच्या वतीनं कर्जासाठी जवळपास 50 ते 60 हजार फाईल राज्य सरकारकडे गेलेल्या आहेत। मात्र त्या मंजूर होत नाहीत किंवा त्यामध्ये अटक जाती आहेत। त्याच्यामुळे अनेक तरुण मराठा तरुणांचे जे आहे कर्जाचे फाईल अडकून राहिलेले आहेत। त्याच्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी धडक सेवा योजना कार्यालयामध्ये केले आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यानंतर त्या ज्या फाईल आहे त्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर भिरकावल्या आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करत ते बाहेर गेलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की येत्या 8 दिवसामध्ये राज्य सरकारने जर याबद्दल व्यवस्थित पावलं उचलली नाही आणि कर्ज जर मराठा युवकांना भेटले नाही तर मोठ्या प्रमाणात एक आंदोलन मुंबईमध्ये आता उभं केलं जाईल अशा पद्धतीचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला। नक्की, धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल।